गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन बघण्यासाठी हजारो नव्हे तर लाखोंची गर्दी उसळलेली असते। मात्र आता आम्ही ही तुम्हाला गर्दी दाखवणार आहोत की कशा प्रकारे हा अथांग महासागर हे गणेश विसर्जन बघण्यासाठी इथे दाखल झालेलं आहे। ही गिरगाव चौपाटीची दृश्य आहेत। इथे आता ओहोटी आहे, साधारण 6-6:30ची वेळ आहे। या ठिकाणी ओहोटी आहे, त्याच्यामुळे समुद्र बऱ्यापैकी आत गेलेला आपल्याला दिसतोय। आता भरतीला सुरुवात झालेली आहे। थोड्या वेळाने हे पाणी खूप आतमध्ये सरकलेलं असेल, त्याच्यामुळे विसर्जन करणं सुद्धा गणेश भक्तांना सहज सोपं जाणार आहे। इथे काही मोठ्या मूर्त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आपण बघू शकतो जवळपास 7 ते 8 मोठ्या मूर्त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। तर काही मोठ्या मूर्त्या या ठिकाणी पाण्यामध्ये आतपर्यंत आलेल्या आहेत, मात्र भरती येण्याची ते वाट बघत आहेत। मग त्यानंतरच ही गणेशाची उंच मूर्ती या ठिकाणी विसर्जनासाठी आतमध्ये नेली जाईल। तर हजारो नव्हे तर लाखो लोक या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर हा अत्यंत असा नयनरम्य गणेश विसर्जन सोहळा बघण्यासाठी या ठिकाणी ही गर्दी झालेली आहे। आणि गिरगाव चौपाटीच नव्हे तर हा संपूर्ण जो मरीन ड्राईव्ह आहे त्या मरीन ड्राईव्हवर सुद्धा एक हे अनोखं दृश्य एका वेगळ्या अँगलने सुद्धा बघण्यासाठी गणेश भक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि जवळचं चर्नी रोड स्टेशन असून दे, चर्चगेट स्टेशन असून दे, या स्टेशनवरून तसंच या मार्गाकडे येणारे रस्ते हे भक्तांनी भरलेले आपल्याला बघायला मिळतात। ही गर्दी अशा ठिकाणी या गिरगाव चौपाटीवर अवतरलेली आपल्याला बघायला मिळते। तर अशा प्रकारचं हे दृश्य हे उद्या सकाळपर्यंत कायम राहणार आहे, कारण रात्री उशिरापर्यंत नव्हे तर पहाटेपर्यंत हे गणेश विसर्जन सुरू राहणार आहे। त्याच्यामुळे उद्यापर्यंत ही गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर झालेली गर्दी आपल्याला बघायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।